ओके देन, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर चला बाळांनो, आपण आता 9th सायन्सचा फर्स्ट चॅप्टर लॉ ऑफ मोशन याचा पार्ट सेकंड लर्न करूया. ओके, तर बाळांनो आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण व्हेलॉसिटी आणि स्पीड इन डिटेल्समध्ये शिकलेलो होतो. ओके, तर तेच आता आपल्याला पुढचा पार्ट शिकायचा आहे. त्याच्या अगोदर मी तुमच्या सर्वांचं वक्रतुंड क्लासेसमध्ये स्वागत करतो. ओके, आणि मी अश्विन सर तुम्हाला आता पुढे इफेक्ट ऑफ स्पीड ऑन व्हेलॉसिटी शिकवणार आहे. तर बाळांनो लक्ष द्या इकडे. इफेक्ट ऑफ स्पीड ऑन डिरेक्शन ऑन व्हेलॉसिटी. आता बाळांनो ज्यासुद्धा स्पीड, ओके, स्पीड अँड डिरेक्शन याचा व्हेलॉसिटीवर काही इफेक्ट होतो. स्पीड अँड डिरेक्शन इफेक्ट ऑन व्हेलॉसिटी. ओके, आता बाळांनो मी तुम्हाला काल सांगितलंच होतं की व्हेलॉसिटी आणि स्पीड हे ॲक्च्युली दोन डिफरंट मॅटर्स आहेत. स्पीड हे डिस्टन्सशी रिलेटेड असतं, तर व्हेलॉसिटी ही डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड असते. ओके, तर आता हे जे पण मी तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे त्यामध्ये तुम्हाला साईडला एक्झाम्पल दिसतील. ओके, त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला काय सांगितलंय फोकस करा. पेजबुक टेक्स्टबुक पेज नंबर 3. Sachin is traveling on a motorbike. Explain what will happen in the following events during Sachin's ride. जसा सचिन बाईक चालवतोय, ओके, त्यावेळेस तो बाईक चालवत असताना त्याच्यासोबत गाडीचं जे स्पीड असेल किंवा तो डिरेक्शन जे आपण चेंजेस करणार आहे त्यावेळेस व्हेलॉसिटीवर कोणता इफेक्ट होतोय. सर्वात फर्स्ट पिक्चर जो पण सर्वात फर्स्ट पिक्चर दिलेला आहे त्या फर्स्ट पिक्चरमध्ये त्यांनी काय दिलंय, कॉन्सन्ट्रेट. त्या फर्स्ट पिक्चरमध्ये त्यांनी दिलेलं आहे व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द व्हेलॉसिटी ऑफ द मोटरसायकल इफ इट्स स्पीड इन्क्रीज्ड अँड ऑर डिक्रीज्ड बट इट्स डिरेक्शन रिमेन अनचेंज्ड. जर का त्याची डिरेक्शन आहे तीच राहिली, डिरेक्शन स्ट्रेट राहिलेली आहे, ओके, पण त्याचं स्पीड इन्क्रीज होतंय किंवा डिक्रीज होतंय, म्हणजे स्पीड वाढतंय किंवा कमी होतंय. मग यावेळेस व्हेलॉसिटीवर काय चेंजेस होऊ शकतो की नाही, तर हो, यावेळेस व्हेलॉसिटी कमीही होऊ शकते किंवा वाढू सुद्धा शकते. ओके, नेक्स्ट पॉइंट. इन अ केस ऑफ अ टर्निंग ऑन अ रोड विल द व्हेलॉसिटी अँड स्पीड बी द सेम. जर का सपोज त्याने बाईक चालवत असताना टर्न केला, काय केलं बाळांनो, टर्न केला, तर टर्न करायच्या वेळेस म्हणजे बाईक टर्न केली, टर्न करायच्या वेळेस स्पीड किंवा व्हेलॉसिटी चेंज होते का, तर हो, त्यावेळेस स्पीड ही किंवा व्हेलॉसिटी काय होत असते, डिक्रीज होत असते, म्हणजे कमी होत असते, म्हणजे चेंज हा होत असतोच. नेक्स्ट, ओके, इफ सचिन चेंजेस द डिरेक्शन ऑफ द मोटरसायकल कीपिंग इट्स स्पीड कॉन्स्टंट व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन इट्स व्हेलॉसिटी. जर का सचिनने त्याची डिरेक्शन चेंज केली पण स्पीड आहे तेच ठेवलं तर व्हेलॉसिटी चेंज होणार का, येस, ऑब्विसली व्हेलॉसिटी ही चेंज होते. का, कारण व्हेलॉसिटी काय असते, स्ट्रेट असते किंवा डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड असते. ज्यावेळेस डिरेक्शन चेंज केली त्यावेळेस ऑब्विसली दिशा सुद्धा चेंज झाली म्हणून व्हेलॉसिटी सुद्धा चेंज होत असते. इफ on a turning Sachin changes the direction as well as the speed of the motorcycle what will be the effect on its velocity. जैसा टर्निंग करत असतो त्यावेळेस सचिन काय करतो, डिरेक्शन तर चेंज करतो ॲज वेल ॲज स्पीड सुद्धा चेंज करतो. त्यावेळेस मग व्हेलॉसिटीवर काय फरक होतो, तर त्यावेळेस व्हेलॉसिटी ही डिक्रीज होऊ शकते, म्हणजेच कमी होऊ शकते. ह्या 3 एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला काय दिसून आलं की व्हेलॉसिटी डिरेक्शन बदलली तरी सुद्धा व्हेलॉसिटी चेंज होते आणि स्पीड बदललं तरी सुद्धा व्हेलॉसिटी चेंज होते. मग याच्यावर इट इज अ क्लिअर फ्रॉम द अबाव व्हेलॉसिटी अबाव दॅट द व्हेलॉसिटी, बघा बाळांनो हे तुम्हाला एक्झाम मध्ये पडणार आहे, द व्हेलॉसिटी इज डिपेंड्स ऑन स्पीड as well as direction. Okay, as well as direction.
आता बाळांनो त्यांनी काय सांगितलं बघा, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे फर्स्ट चेंजिंग द स्पीड व्हाईल कीपिंग डिरेक्शन सेम, व्हेलॉसिटी चेंज होते. सेकंड चेंजिंग द डिरेक्शन व्हाईल कीपिंग द स्पीड सेम, व्हेलॉसिटी चेंज होते. आणि थर्ड चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज डिरेक्शन, व्हेलॉसिटी चेंज होते. म्हणजेच काय, स्पीड आणि व्हेलॉसिटी दोघांमुळे, स्पीड आणि डिरेक्शन दोघांमुळे सुद्धा व्हेलॉसिटीवर इफेक्ट होत असतो आणि व्हेलॉसिटी ही चेंज होत असते. ओके, आता म्हणतो नेक्स्ट तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलवेज रिमेंबर. आता ऑलवेज रिमेंबर मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, तर सर्वात मोठे सायंटिस्ट ओके की ज्यांनी आपली अर्थ गोल आहे हे सर्वात फर्स्ट टाइम सांगितलं ते म्हणजेच कोण, तर गॅलिलिओ. द फर्स्ट सायंटिस्ट टू मेजर स्पीड ॲज द डिस्टन्स पर टाइम. बाळांनो आपण जे पण गाडीचं स्पीड असतो ते कशामध्ये मोजतो, किलोमीटर पर आवर. ओके, माझी गाडी 60च्या स्पीडने पळाली म्हणजेच काय 60 किलोमीटर पर आवर आपण असं म्हणतो. म्हणजे काय 60 किलोमीटर पर तासी वेगाने. किलोमीटर हे काय झालं डिस्टन्स आणि पर आवर म्हणजेच काय तास, हे काय झालं बाळांनो टाइम, म्हणजे डिस्टन्स पर टाइम. तर हे सगळ्यात पहिल्यांदा कोणी शोधून काढलं बाळांनो, गॅलिलिओने शोधून काढलं. ओके, द स्पीड ऑफ अ साऊंड, त्यावेळेस त्याने बाळांनो साऊंडचा स्पीड, ओके कशाचा स्पीड, साऊंडचा स्पीड, पण कशामध्ये, ड्राय एअर, सुख्या हवेमध्ये किती आहे लक्षात ठेवा, हे तुम्हाला एक्झाम मध्ये पडतच पडतं. ओके, इट इज 343.2 मीटर पर सेकंड, 343.2 मीटर पर सेकंड. व्हाईल स्पीड ऑफ अ लाईट, आता स्पीड ऑफ अ लाईट किती आहे बाळांनो, 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. ओके, आता याच्यानंतर जो पण आहे बाळांनो तो काय आहे, कॉन्सन्ट्रेट हियर द स्पीड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ अराउंड द सन. म्हणजे बाळांनो पृथ्वी सूर्याच्या भोवती कितीच्या स्पीडने फिरते. ओके, स्पीड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ अराउंड द सन, सूर्याच्या भोवती पृथ्वी कितीच्या स्पीडने फिरते, तर 29,000. ओके, स्पीड ऑफ अर्थ अराउंड द सन, सूर्याच्या भोवती. ओके, अराउंड द सन इज 29,770 मीटर पर सेकंड. ओके, 770 मीटर पर सेकंड. हे काय बाळांनो, तर स्पीड ऑफ अर्थ अराउंड द सन आहे. हे लक्षात ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, आता नेक्स्ट त्यांनी बाळांनो आता आपण नेक्स्ट जो पण पॉईंट लर्न करणार आहोत तो आहे युनिफॉर्म, नॉन युनिफॉर्म आणि लिनियर मोशन. ओके, सो आता आपण लर्न करूया युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. बाळांनो आता याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, तर हा जो फर्स्ट कॉलम आहे तो आहे टाइमचा. ओके, आणि हे बाकीचे कॉलम आहेत ते आहेत डिस्टन्सचे. पण कसले डिस्टन्स, तर अमर, अकबर आणि अँथनी यांनी पास केलेले डिस्टन्स. हे तिघेजण सुद्धा सपोज एका ए पॉइंट पासून बी फिनिशिंग पॉइंट पर्यंत निघालेले आहेत. ओके, त्यांच्या गाडीने निघाले असतील, बाईकवर किंवा तिघे कारने निघाले आहेत. ओके, बट ते निघाले किती वाजता, शार्प ॲट 5 o'clock, 5 वाजता निघालेले आहेत. ओके, तर आता प्रत्येकाने किती डिस्टन्स किलोमीटरमध्ये, कशामध्ये बाळांनो, किलोमीटर मध्ये किती डिस्टन्स पास केला, आता हे आपल्याला लर्न करायचं आहे. ओके, जसं 5 वाजता सगळेजण 0-0वर आहेत, आता सगळ्यांनी स्टार्ट केलं. ओके, बरोबर 5:30 वाजता म्हणजे किती, हाफ आवर, बरोबर अर्ध्या तासानंतर. हे सगळ्यामध्ये अर्ध्या तासाचं डिस्टन्स आहे बघा, डिफरन्स आहे किती अर्ध्या तासाचा. प्रत्येकामध्ये हाफ आवर आहे, अर्ध्या तासाचा डिफरन्स आहे बघा, बरोबर. तर प्रत्येकाचं आपण अर्ध्या तासाने मेजर केलं म्हणजे किलोमीटर मोजलं, तर अमरने किती, बरोबर अर्ध्या तासामध्ये 20 किलोमीटर. त्यानंतर पुढच्या अर्ध्या तासामध्ये किती किलोमीटर अंतर पार केलं, 40, 60, 80, 100, 120. आता जर का मिनिट पाहिलं तर या दोघांमध्ये डिफरन्स किती आहे, 0 आणि 20. ह्याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे, 20चा आहे. ओके, 20-40 मध्ये डिफरन्स 20चा आहे, 14-60 मध्ये डिफरन्स 20चा आहे. ओके बाळांनो,
त्यानंतर मग 60 आणि 80 मध्ये डिफरन्स सुद्धा 20चा आहे. ओके, 1800 मध्ये डिफरन्स सुद्धा 20चा आणि 120 मध्ये डिफरन्स सुद्धा 20चा आहे. म्हणजे सगळीकडे किती किती किलोमीटर सेम टायमिंग, म्हणजे हाफ सेम टायमिंग मध्ये सेम डिस्टन्स पास आउट केलेला आहे. कोणी? अमरने. तर आता पुढे बघा बाळांनो, अकबरचं जर डिस्टन्स पाहायला गेलं तर 0 to 18 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 18 to 36 मध्ये 18. ओके, 36 to 42 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? तर 6चा. ओके, 17 42 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 28. ओके, 1795 मध्ये 25 आणि 1905 to 120 मध्ये 25. इथे तुम्हाला सिमिलर डिफरन्स दिसतोय का रे? नाही. ओके, जसं इथे सिमिलर आहे तसाच इकडे सिमिलर आहे का? याच्यामध्ये नाही. आता आपण अँथनीचा पाहूया. ओके, तर 0 to 14 मध्ये 14चा डिफरन्स, 14 to 28 14, 14चाच डिफरन्स आहे. 42 आणि 28 मध्ये सुद्धा 14चाच डिफरन्स आहे. ओके, 56 आणि 42 मध्ये सुद्धा 14चाच, 70 आणि 56 मध्ये सुद्धा 14चाच डिफरन्स आहे. ओके, आणि 84 आणि 70 मध्ये सुद्धा 14चाच डिफरन्स आहे. म्हणजे बघा ह्यांच्या सगळ्यांच्या मध्ये बघा ह्याच्यामध्ये सुद्धा काय आहे? सेम डिफरन्स आपल्याला दिसून येतो. हो की नाही? 14 14 14 14, ह्याच्यामध्ये 20 20 20 20, पण ह्याच्यामध्ये सेम आहे का? नाही. तर जिथे सुद्धा बाळांनो सेम टायमिंगला सेम डिस्टन्स पास आउट केलं आहे त्याला आपण म्हणायचं युनिफॉर्म लिनियर मोशन. आणि ज्याच्यामध्ये सुद्धा डिफरंट म्हणजे सेम टायमिंग तर हाफ आरलाच मोजला आपण, अर्ध्या तासाला, तरी सुद्धा इथे काय आहे? कुठे 18 आहे, कुठे 6 किलोमीटर पार केलंय, कुठे 28 केलंय, कुठे 25 केलेलं आहे. सो अशा वेळेस मग तुम्ही त्याला काय म्हणाल? नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. काय तुम्हाला? नॉन युनिफॉर्म आणि युनिफॉर्म सगळ्यांना याच्यामधला फरक कळला. आता जर का आपल्याला याची डेफिनेशन लिहायची झाली तर आपण याची डेफिनेशन कशी लिहू? सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेट करा इथे. ओके, आता डेफिनेशन ऑफ युनिफॉर्म लिनियर मोशन. ओके, युनिफॉर्म लिनियर मोशन. आता युनिफॉर्म लिनियर मोशनची डेफिनेशन काय करता येईल? प्लीज कॉन्सन्ट्रेट हियर. ओके, इफ अन object covers the equal distance in equal time intervals, it is said to be moving with uniform speed. बघा बाळांनो, if an object covers equal distance in equal time intervals, it is said to be moving in uniform speed. ओके, येस. म्हणजेच बघा बाळांनो, जर का इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल्स जर का असेल तर तुम्ही त्याला काय म्हणणार? युनिफॉर्म स्पीड म्हणणार किंवा युनिफॉर्म मोशन म्हणणार. आता हीच डेफिनेशन जर का मी नॉन युनिफॉर्म स्पीडची पाहिली. ओके, कशाची बाळांनो? नॉन युनिफॉर्म स्पीड किंवा आपण मोशन म्हणू. ओके, दोन्हीही चालू शकतं. तर काय येणार? इफ अन ऑब्जेक्ट कव्हर्स अनइक्वल डिस्टन्स, बघा बाळांनो, अनइक्वल डिस्टन्स इन अनइक्वल टाइम इंटरवल्स, अनइक्वल डिस्टन्स
सॉरी इन इक्वल time intervals, then it is said to be moving in non-uniform स्पीड. तर बघा बाळांनो, आता याच्यामध्ये आपण काय पाहिलं, अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल. बघा बाळांनो, युनिफॉर्म मध्ये काय पाहिलं, इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल. ह्याच्यामध्ये अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल. जसं आपण अकबरचं पाहिलं, अकबरने काय केलं तर इक्वल होतं का त्याचं, सुरुवातीला काय होतं बाळांनो, तर सुरुवातीला होतं 18चा डिफरन्स, त्यानंतर होता 6चा, त्यानंतर 25चा, म्हणजे असा वेगवेगळा डिफरन्स होता. त्यावेळेस तुम्ही त्याला काय म्हणणार, अनइक्वल इंटरवल्स. ओके, अनइक्वल डिस्टन्स इन अ इक्वल इंटरवल्स. तर चला बाळांनो, अशा प्रकारे आपण युनिफॉर्म लिनियर मोशन आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन हे आता आपण लर्न केलं. आता बाळांनो, आपल्याला पुढे जे पण लर्न करायचं आहे ते आहे ॲक्सलरेशन. ओके, सो सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेट करा. जर का सपोज तुम्ही सुरुवातीला घसरगुंडी भरपूर लहानपणी तुम्ही सर्वांनी खेळलेला असाल, तर घसरगुंडीवरून ज्यावेळेस तुम्ही घसरत जाता तेव्हा स्टार्टिंगला तुमचं स्पीड थोडंसं कमी असतं आणि नंतर ॲट द एंडिंगला तुमचं स्पीड वाढतं. हो की नाही, म्हणजे स्पीडमध्ये चेंज होतो, सुरुवातीला कमी नंतर जास्त. मग यालाच तुम्ही काय म्हणता, ॲक्सलरेशन. कळते तुमच्या सगळ्यांना. आता ॲक्सलरेशन हा वर्ड तुम्ही तुमच्या दररोजच्या आयुष्यामध्ये किंवा डे टू डे लाईफमध्ये भरपूर वेळा यूज केलेला सुद्धा असतो. आता तुम्ही सगळ्यांनी बाळांनो बाईक चालवली असेल किंवा पाहिली असेल. ओके, तुम्ही 9th मध्ये आहात म्हणजे बाईक चालवली नसेल खरं तर, कारण अबाव 80 अलाउड आहे. ओके, मग सपोज तुम्ही तुमच्या वडिलांच्या मागे बसला असाल किंवा कारमध्ये बसला असाल किंवा बाईकवर बसला असाल, त्यावेळेस ते ना एक त्यांच्या हातामध्ये, राईट हातामध्ये जर का बाईकवर बसलं तर एक रेस असते, रेस. ती रेस पिळली की गाडीचं स्पीड वाढतं, रेस कमी केली की गाडीचं स्पीड कमी होतं. ओके, ही जी रेस असते ना त्याचं खरं नाव आहे ॲक्सिलरेटर. काय नाव आहे, ॲक्सिलरेटर. मग ॲक्सिलरेटरचं काम काय असतं, तर गाडीचं स्पीड वाढवणे किंवा कमी होणे. कुठल्याही फिरणाऱ्या किंवा मोशनमध्ये असणाऱ्या वस्तूचं स्पीड कमी होणे किंवा वाढणे या प्रोसेसला म्हणतात ॲक्सिलरेशन. काय म्हणतात याला, ॲक्सिलरेशन. तर चला बाळांनो, आपण ह्या ॲक्सिलरेशन बद्दल लर्न करूया. ओके, यासाठी तुमच्या टेक्स्टबुक पेज नंबर 4वर त्यांनी ते बॉलचं एक्झाम्पल दिलेलं आहे. हे सुद्धा ॲक्सिलरेशन समजावून म्हणून एक्झाम्पल दिलेलं आहे. मी तुम्हाला घसरगुंडीचं एक्झाम्पल सांगितलं. ओके, बाकी ह्याचं काही यूज नाही, फक्त ते तुम्हाला समजावं म्हणूनच आहे. यू मस्ट हॅव ऑल प्लेड ऑन अ स्लाइड ऑफ अ पार्क. बघितले घसरगुंडीचं उदाहरण ऑलरेडी तुम्हाला आलेलं आहे. यू नो व्हॉट विल स्लाइडिंग डाऊन द व्हेलॉसिटी इज अ लेस ॲट द टॉप, इट इन्क्रीजेस इन द मिडल अँड बिकम 0 टुवर्ड्स द एंड. म्हणजेच काय, घसरगुंडीवरून घसरताना सुरुवातीला व्हेलॉसिटी कमी असते, मधोमध व्हेलॉसिटी वाढते, खाली तुम्ही पोचल्यावर थांबला की व्हेलॉसिटी 0 होते. मग तुम्ही थांबला म्हणून तुमचं स्पीड 0 होतं. ओके, मग हा चेंजेस म्हणजेच काय, तर ॲक्सलरेशन. याच्यावरून ॲक्सलरेशनची डेफिनेशन काय करता येते, तर सगळ्यांनी नीट ऐका. द रेट ऑफ चेंज ऑफ velocity is called acceleration. ओके बाळांनो, द रेट ऑफ चेंज ऑफ velocity is called acceleration. सगळ्यांची डेफिनेशन पाठ झाली पाहिजे. द रेट ऑफ चेंज of velocity. ओके, तुम्ही सगळे टेक्स्टबुक मध्ये ही डेफिनेशन पाहू शकता. जर का सपोज तुम्हाला ही कर्सिव्ह रायटिंग समजली नाही तर. ओके, पण हळूहळू तुम्हाला समजू लागेल. आता बाळांनो, त्यांनी पुढे काय दिले पहा. मग याच्यावरून ॲक्सलरेशनचा काय बरं फॉर्म्युला करता येतो, तर चेंज इन व्हेलॉसिटी. ओके, मग काय आपण म्हणू बाळांनो, स्मॉल ए इज इक्वल टू, म्हणजेच काय, स्मॉल ए कशाचं हे आहे, सिम्बॉल आहे बाळांनो, ॲक्सलरेशनचा. चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. आता हा झाला पहिला फॉर्म्युला.
पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो बाळांनो, व्हेलॉसिटीमध्ये चेंज होतो म्हणजे सुरुवातीला काहीतरी व्हेलॉसिटी असते आणि एंडिंगला काहीतरी व्हेलॉसिटी असते, हो की नाही? म्हणजे सुरुवातीला कमी असते आणि नंतर वाढते असं असू शकतं, किंवा सुरुवातीला जास्त असते नंतर कमी होते. म्हणजेच काय, तर व्हेलॉसिटीमध्ये चेंज होतो. मग कमी असणे जास्त असणे ह्याला आपण काय नाव देऊ? मग ह्याच्यावरून ॲक्सेलरेशनचा काय बरं फॉर्म्युला होईल? लक्ष द्या सगळ्यांनी बाळांनो. मग ए फॉर ॲक्सेलरेशन, ए इज इक्वल टू, आता बाळांनो बघा सगळ्यांनी, इथे मी ए म्हणजे ॲक्सेलरेशन लिहिलं होतं, इथे पुन्हा मी ॲक्सेलरेशन लिहितो म्हणजे तुमचं जम्बलिंग होणार नाही. ओके, इथे पण लिहितो, सगळ्यांनी लक्ष द्या. ॲक्सेलरेशन. आता बाळांनो इथे ॲक्सेलरेशन लिहिलं, चेंज इन व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटीमध्ये होणारा बदल म्हणजे सुरुवातीची जी व्हेलॉसिटी असते आणि शेवटची जी व्हेलॉसिटी असते. सुरुवातीला कमी असते, शेवटी जास्त असते, हो की नाही? मग जास्त व्हेलॉसिटी ही शेवटी म्हणजे फायनलला असते, म्हणून आपण इथे म्हणूया फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. ओके, डिवायडेड बाय टाइम. तुम्ही म्हणा हा फॉर्म्युला का बरं घेतला? कारण की चेंज इन व्हेलॉसिटी, पण चेंज किती झाला हे आपण कसं कळणार? तर आपल्याला त्यासाठी मायनस करावं लागणार. फॉर एक्झाम्पल, मी जर का सपोज एक कार चालवतोय, ओके, आणि माझ्या कारची व्हेलॉसिटी आहे 100 किलोमीटर, सॉरी स्टार्टिंगला आहे, स्टार्टिंगला किती आहे 20 किलोमीटर पर आवर आणि एंडिंगला किती आहे 100 किलोमीटर पर आवर. म्हणजे 20 सुरुवातीला होती, शेवटी 100. मग किती बरं चेंज झाला? तर 100 मायनस 20 किती 80 म्हणजे 80. मग 80 आणण्यासाठी मला फायनल व्हेलॉसिटीतून म्हणजे 100 मधून काय करावं लागलं? 20 मायनस करावं लागलं. त्यावेळेस किती आली? 80 आली, हो की नाही? मग हा चेंज करण्यासाठी मला हे मायनस करावं लागतं, म्हणून त्यासाठी मी हा नवीन फॉर्म्युला ॲक्सेलरेशनचा तयार केला. तो काय आहे? फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. आता बाळांनो आपण ह्या सगळ्यांना सिम्बॉल देऊया. ॲक्सेलरेशनचा सिम्बॉल आहे स्मॉल ए, फायनल व्हेलॉसिटीचा सिम्बॉल आहे स्मॉल व्ही, मायनस मार्क इथे. इनिशियल व्हेलॉसिटीचा सिम्बॉल आहे यू, काय आहे यू, डिवायडेड बाय टाइमचा सिम्बॉल आहे टी. A इज इक्वल टू व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी. हा आहे बाळांनो तुमचा ॲक्सेलरेशनचा न्यू फॉर्म्युला. ओके, सगळ्यांना न्यू फॉर्म्युला समजला. आता बाळांनो आपण पुढे पाहणार आहोत ॲक्सेलरेशन मोशन. ओके, म्हणजेच काय? ओके, आता बाळांनो पुढचा जो पण पॉईंट आहे तो आहे ॲक्सिलरेटेड मोशन. बघा हा थोडासा वेगळा आहे पण काही अवघड नाहीये. तुम्ही मन लावून लक्ष दिलं तर तुम्हाला लगेच समजेल. ॲक्सिलरेटेड मोशन म्हणजेच काय? ओके बाळांनो कॉन्सन्ट्रेट करा. इफ द व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट चेंजेस ड्युरिंग अ सर्टन टाइम पिरियड. बघा एखाद्या ऑब्जेक्टची, म्हणजे समजा माझ्याकडे बाईक आहे, बाईकची व्हेलॉसिटी म्हणजेच काय? थोडक्यात स्पीड तुम्ही समजून चाला. ॲक्च्युली स्पीड अँड व्हेलॉसिटीमध्ये काय फरक आहे हे मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलंय, पण आता तुम्ही सगळेजण तुमच्या गाडीला चालवताना स्पीड म्हणता, म्हणून तुम्हाला इमॅजिन व्हावं म्हणून मी सांगतो. ओके, सपोज तुमच्या गाडीचं स्पीड म्हणजेच व्हेलॉसिटी चेंजेस ड्युरिंग अ सर्टन टाइम पिरियड, देन इट इज सेड टू हॅव ॲक्सिलरेटेड मोशन. म्हणजे ती ठराविक टायमिंगच्या नंतर चेंज होणार. जसं की ट्रेनचं असतं, ओके, की ट्रेन बरोबर 10 मिनिटानंतर स्पीड वाढतं, बरोबर अजून 10 मिनिट, तर पुढच्या टप्प्याला स्पीड अजून वाढतं. म्हणजे परफेक्ट टाइमच्या इंटरवलच्या नंतरच त्याचं स्पीड किंवा व्हेलॉसिटी वाढत वाढत जाते. त्यावेळेस तशा मोशनला काय म्हणायचं आपण? ॲक्सिलरेटेड मोशन. बघा बाळांनो, कुठल्याही एखाद्या वस्तूचं स्पीड हे बरोबर टायमिंगच्या इंटरवल नंतरच वाढतं. बरोबर, म्हणजे आत्ता 10 मिनिटांनी वाढलं तर परत 10 मिनिटांनीच वाढणार, परत पुढच्या 10 मिनिटांनीच वाढणार, परत त्याच्या पुढच्या 10 मिनिटांनीच वाढणार. तर तुम्ही त्याला काय म्हणणार? ॲक्सिलरेटेड मोशन म्हणणार. ओके, म्हणजे परफेक्ट टाइम इंटरवल नंतर जर का व्हेलॉसिटीमध्ये चेंजेस झाला तर त्याला ॲक्सिलरेटेड मोशन असं म्हणतात. आता ह्या ॲक्सिलरेटेड मोशनचे 2 टाइप्स पडलेत, ह्याच्यावरून तुम्हाला अजून समजून येईल. ओके, पहिला आहे युनिफॉर्म ॲक्सिलरेशन, दुसरा आहे नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. ओके, आता युनिफॉर्म ॲक्सिलरेशन म्हणजेच काय? इफ द व्हेलॉसिटी चेंजेस इन इक्वल अमाऊंट्स इन इक्वल टाइम इंटरवल्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर का सांगायचं झालं, ओके, तर मी चालवणाऱ्या कारचं पहिल्या हाफ आवर कितीचं स्पीड वाढलं? बघा, इक्वल अमाऊंट्स इन इक्वल टाइम इंटरवल्स. पहिल्या हाफ आवरला 30 किलोमीटर पर
आर एवढं स्पीड वाढलं. पुढच्या परत हाफ आरला किती वाढलं तर 60 किलोमीटर परत 30 किलोमीटर पर आरच वाढलं. परत वाढताना म्हणजे ॲक्च्युली होतं किती 60. परत पुढच्या हाफ आरला किती होतं 90. बघा पहिल्यांदा पहिल्या अर्ध्या तासाला स्पीड किती होतं 30, दुसऱ्या अर्ध्या तासाला 60, तिसऱ्या अर्ध्या तासाला 90. म्हणजे कितीनी वाढलं 30 आणि 60 मध्ये फरक कितीचा आहे 30चा. 60 आणि 90 मध्ये कितीचा फरक आहे 30चा. ओके म्हणजे प्रत्येक अर्ध्या तासाने स्पीड कितीने वाढलं 30 ने स्पीड वाढत गेलं. त्यावेळेस अशाला तुम्ही काय म्हणणार म्हणजे ॲक्सेलरेशन कितीने वाढत गेलं 30 ने वाढत गेलं. त्यावेळेस अशाला तुम्ही काय म्हणणार युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. ओके आता जर का नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन म्हणजेच काय पहा कॉन्सन्ट्रेट करा. इफ द व्हेलॉसिटी चेंजेस बाय अनइक्वल अमाउंट, व्हेलॉसिटी चेंज होते अनइक्वली चेंज होते. ओके इन इक्वल टाइम इंटरवल्स, इक्वल टाइम इंटरवल्स मध्ये अनइक्वली जर का व्हेलॉसिटी चेंज झाली तर तिला म्हणायचं नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. फॉर एक्झाम्पल ओके इकडे लक्ष द्या. पहिल्या हाफ आरला सपोज जर का माझं स्पीड होतं 20, दुसऱ्या हाफ आरला झालं माझ्याकडून किती स्पीड झालं तर मग झालं 25. तिसऱ्या हाफ आरला कितीचं स्पीड झालं तर डिरेक्टली झालं 40. ओके त्यानंतर झालं पुढच्या हाफ आरला किती झालं 92 तर 43. आता बघा म्हणजे याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे 20 to 25 मध्ये किती डिफरन्स आहे 5 किलोमीटर पर आर एवढं स्पीड वाढलं. ओके त्यानंतर मग 25 to 40 मध्ये कितीचा डिफरन्स आहे ओके 15 किलोमीटर पर आर एवढं स्पीड वाढलं. त्याच्यानंतर मग 40 to 43 पर्यंत कितीचा डिफरन्स आहे 3 किलोमीटर पर आर एवढं स्पीड वाढलं. ओके 5, 15, 3. मग हे जो पण चेंजेस युनिफॉर्म आहे का नाही, हा कसा आहे नॉन युनिफॉर्म आहे. सो अशा ॲक्सेलरेशनला तुम्ही काय म्हणणार नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. ओके आता बाळांनो तुम सगळ्यांना युनिफॉर्म ॲक्सेलरेशन नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन समजलेलं आहे. आता मी तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह अँड झिरो ॲक्सेलरेशन सांगतो. ओके सो सगळ्यांनी प्लीज कॉन्सन्ट्रेट करा इथे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि झिरो ॲक्सेलरेशन म्हणजेच काय. सपोज जर का ॲक्सेलरेशन वाढत गेलं तर तुम्ही त्याला म्हणणार पॉझिटिव्ह. सपोज ॲक्सेलरेशन कमी होत गेलं तर तुम्ही त्याला म्हणणार निगेटिव्ह. आणि सपोज जर का ॲक्सेलरेशन आहे तेवढंच राहिलं तर तुम्ही त्याला काय म्हणणार झिरो. थोडक्यात सांगायचं झालं तर तुमच्या गाडीचं स्पीड 30 आहे त्यानंतर 40, 50, 60, 70, 80, 90, 100 पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. ओके सपोज तुमच्या गाडीचं स्पीड आहे आत्ता किती 30, त्यानंतर झालेलं आहे 20, 15, 10, 5, 3, 0. बघा म्हणजे कमी झाले की नाही 30 वरून 15, 10, 5, 0 मग कमी झालं. ओके तर त्यावेळेस तुम्ही त्याला काय म्हणायचं डिक्रीज झालं तर त्यावेळेस त्याला काय म्हणायचं निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. आणि जर का सपोज मी आत्ता बघितलं तर आहे 30, थोड्या वेळाने 30च, परत 30च, परत 30च, स्पीड वाढलंच नाही माझं आहे तेवढंच ॲक्सेलरेशन राहिले ना वाढलेलं आहे ना कमी झालेलं आहे. त्यावेळेस तुम्ही त्याला काय म्हणणार झिरो ॲक्सेलरेशन. इझी सोपं. तर चला आता आपण बाळांनो ह्याची डेफिनेशन पाहूया. ओके पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन काय डेफिनेशन आहे बाळांनो. व्हेन द व्हेलॉसिटी of an object increase, when the velocity of an object increase the acceleration is positive. Increase velocity वाढत गेलं. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर बघा स्टार्टिंगला आहे 30, त्यानंतर झालं 40, त्यानंतर झालं 50, त्यानंतर झालं 60, त्यानंतर झालं 70. ओके ॲक्सेलरेशन काय झाले बाळांनो वाढत गेलेलं आहे. आता पुढचं आहे निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशनमध्ये त्यांनी सांगितलंय इन केस ॲक्सेलरेशन इज इन द डिरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजे ॲक्सेलरेशन हे व्हेलॉसिटीच्या डिरेक्शनने असतं. म्हणजे हे पहा ॲक्सेलरेशन
आणि व्हेलॉसिटी ह्या दोघांची डिरेक्शन सेम असते. म्हणजे कळलं तुम्हाला, व्हेलॉसिटी पण वाढते, ॲक्सेलरेशन पण वाढतं. कळते तुम्हाला, म्हणून दोघांचे डिरेक्शन सेम. कुठे? पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशनमध्ये. आता निगेटिव्ह ॲक्सेलरेशनमध्ये काय पहा. ओके, काय दिलं त्यांनी, तर वेन द व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट डिक्रीजेस. बघा पहा, इथे काय दिलेलं आहे, व्हेलॉसिटी डिक्रीजेस. ओके, व्हेलॉसिटी डिक्रीज म्हणजेच काय, सपोज जर का आता असेल 30, तर नंतर मग किती होते 15, त्यानंतर किती 10, त्यानंतर किती 5. कळते तुम्हाला, स्पीड कमी कमी होत गेलं ना, म्हणजे व्हेलॉसिटी डिक्रीज होत गेली, त्यावेळेस तुम्ही त्याला काय म्हणणार, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. याच्यामध्ये बाळांनो त्यांनी काय सांगितलं आहे, यालाच डिक्लेरेशन सुद्धा म्हणतात, आणि डिरेक्शन इज अपोजिट टू द डिरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. ओके, याला काय म्हणले बाळांनो, निगेटिव्ह ॲक्सेलरेशनचं दुसरं नाव लक्षात घ्या, डिक्लेरेशन. डिक्लेरेशन हे तुम्हाला एक्झाममध्ये पडतं, यावेळेस फसायचं नाही. ॲक्सेलरेशन आणि डिक्लेरेशन दोन्ही सेमच आहे. निगेटिव्ह ॲक्सेलरेशन आणि डिक्लेरेशन दोन्हींचा अर्थ एकच. टेक्स्ट बुकमध्ये तुम्ही चेक करा. याच्यामध्ये बाळांनो निगेटिव्ह ॲक्सेलरेशनमध्ये ओके, ॲक्सेलरेशनची डिरेक्शन ही कशी असते बाळांनो, अपोजिट असते. ॲक्सेलरेशन आणि व्हेलॉसिटी यांची डिरेक्शन कशी असते, अपोजिट. बघा इथे दोन्ही सेम आहेत, इकडे कशा आहेत, अपोजिट आहेत. आता पुढचं लक्षात आहे बाळांनो, झिरो ॲक्सेलरेशन. काय दिलं त्यांनी, व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डज नॉट चेंज विथ टाइम, इट हॅज अ झिरो ॲक्सेलरेशन. म्हणजेच काय, व्हेलॉसिटी डज नॉट चेंज, म्हणजे व्हेलॉसिटी चेंजच होत नाही, त्यावेळेस तुम्ही त्याला काय म्हणणार, झिरो ॲक्सेलरेशन. हे बघा, ॲक्सेलरेशन वाढलं म्हणजे फॉर एक्झाम्पल मी इथे देतो, आता 30 आहे, परत पण 30च, परत पण 30च, परत पण 30, म्हणजे ते कुठेतरी ॲक्सेलरेशन झालेलं दिसतंय का तुम्हाला, नाही. मग अशा तुम्ही काय म्हणणार, झिरो ॲक्सेलरेशन. ओके, सो तुम्हाला जर का हे पॉईंट्स पुन्हा क्लिअर हवे असतील तर पुन्हा रिवाइंड करा आणि पहा. सो सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. वक्रतुंड क्लासमध्ये असेच शिकत राहा आणि छान अभ्यास करा. ओके, काही कोणाला प्रॉब्लेम असले तर तुम्ही कमेंट्स करू शकता. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.